नमस्कार श्रोते हो. दीपक रगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय फाटलेलं आभाळ ही प्राध्यापक रसूल सोलापुरे यांची कादंबरी आणि आज भाग 16वा. मांजीरामला गेलं वर्षभर पाठीच्या आजारानं बेजार केलेलं होतं. पण सुरुवातीला किरकोळ वाटणारा आजार आता थोडा वाढत चाललेला होता. बापूरामच्या लग्नापूर्वी मांजीराम तापानं अंथरुणाला खिळला होता. त्यावेळी त्याच्या अंगातली सगळी ताकदच निघून गेली होती. पण तेव्हापासनं मांजीरामकडनं मोठं काम होत नव्हतं. शेतातली हलके हलके कामं करत त्याला राहायला लागत होतं. पण त्यामुळे कामाचा सगळा भार बापूरामवर पडला होता. मांजीरामला त्याचे हाल बघवत नव्हते. पण खूप धडपड करून सुद्धा तो आपल्या मुलाच्या कामाचा भार कमी करू शकत नव्हता. त्यावेळी रखमानं नवऱ्याची खूप सेवा केली. त्याला आजारातनं बाहेर काढलं. त्याच वेळेला बापूरामच्या लग्नाचा विषय निघाला आणि सारं कसं मनासारखं होऊन चांगली पोरगी सून म्हणून घरात आली. त्यामुळे रखमा आणि मांजीरामच्या जीवाची काळजी मिटली होती. सुनेच्या सेवेनं दोघेही समाधानी झाले होते. पण आता त्या तापापासून सुरू झालेलं हे दुखणं आत्ता मांजीरामला खूप वेदना देत होतं. रखमानं लोकांनी सांगितलेली सगळी औषधं केली. अनेक प्रकारच्या तेलांनी मांजीरामच्या पाठीचं बापूरामनं मॉलिश केलं. तो शेताकडून संध्याकाळी घरी आला की त्याचं हे मालिशचं काम तासभर चालत राहील. मग इतर कामांना त्याचे हात लागत. बाहेरचं हे काम आणि आपली सेवा अशा कात्रीत सापडलेल्या पोराच्या हाल अपेष्टांनी मांजीराम मात्र मनातल्या मनात झुरत होता. वरून तो तसं काही दाखवत नसला तरी आतून मात्र पोरासाठी त्याचं काळीच कुरतडत होतं. त्यातूनच आप्पा सावकाराचं कर्ज मांजीरामला झोपू देत नव्हतं. आपण कर्जाची गोष्ट लपून ठेवल्याची सल मांजीरामला सतवत होती. बापूरामला हे समजलं तर तो काय म्हणेल, त्याला किती मोठा धक्का बसेल या विचारानं त्याचं दुखणं वाढत चाललं होतं. बापाच्या दुखण्यामुळं बापूरामही बाहेर ऊसतोड टोळीत सामील व्हायचं म्हणत होता. पण त्याच्या हातून ते घडत नव्हतं. कारण घरात सारं हवं नको हे सगळं करता पुरुष म्हणून त्यालाच बघावं लागत होतं. आता त्याच्यावर तर घराची सगळी जबाबदारी पडली होती. दुखणं खुपणं शेतीची कामं यात तो नुसता चक्रात अडकलेल्या ऊसासारखा पिळून निघत होता. पण आता मदतीला राधाबाईचा हात मिळत असल्यानं त्याला एक समाधान होतं. दिवस जात होते पण मांजीरामच्या दुखण्याला उतार पडत नव्हता. आता तर तो फक्त कॉटवर पडून राहत होता. कुणाच्या तरी मदतीशिवाय मांजीरामला हालचालही करता येत नव्हती. त्यातच घरातला खर्च वाढत चालला होता. चांगल्या दवाखान्यात दाखवण्या इतके पैसे नसल्यामुळे घरगुती उपचारावर सर्व चाललेलं होतं. मांजीरामला तर या वेदनेतनं सुटका झाली तर बरं होईल असं वाटत होतं. इकडे बापूरामची बाहेरच्या कामासाठी घालमेल सुरू झाली होती. आत्ता ऊस टोळीत गेलं तर 4 पैसे हातात येऊन घरची परिस्थिती बदलेल असा विचार सारखा त्याच्यासमोर येत होता. आता पाठीच्या दुखण्याबरोबर मांजीरामला दम्यानं त्रास द्यायला सुरुवात केली. खोकल्याने त्याचा जीव हैराण झाला होता. अधूनमधून त्याला दम घुटमळल्यासारखं होत होतं. आता श्वास थांबतोय का काय असंही त्याला होऊन जात असे. हे दुखणं कुठं दाबा धरून बसलं होतं असं त्याला राहून राहून वाटत असतं. बापूरामला आता सगळ्यांची पोटं भरण्यासाठी झगडावं लागत होतं आणि परिस्थितीशी 2 हात करता करता त्याची दमछाक होत होती. अशा परिस्थितीत मांजीरामच्या औषध पाण्याला पैसा कुठून उभा करायचा हा प्रश्न बापूरामला भुंग्यासारखा सतावत राहिला होता. एक दिवस खोकल्याची मोठी उबळ मांजीरामची घालमेल करून गेली. बापूरामनं धावत जाऊन खोकल्यावरचं औषध मांजीरामला पाजलं. त्याच्या जवळ बसून मांजीरामचा हात हातात घेतला. खोकल्याची उबळ जरा कमी झाल्यावर बापूराम बोलायला लागला. बाबा, अरे जीवाला नग घोर लावून घेऊ. बघू ना आपण काय करायचं ते. वशा काका काल भेटला होता. तालुक्याला तुझ्यासाठी तो गेलता. तिथल्या सरकारी दवाखान्यात जाऊन आलाय तो. अरे पोरा, आता नग काय औषध पाणी, त्याचा काय बी नाही उपयोग व्हायचा. हे दुखणं काही हटायचं दिसत नाही बाबा. अरे असं नग बोलू बाबा. लय चांगला डॉक्टर आहे म्हण. देवाच्या गुणाचा आहे म्हणे. समद अगदी मनापासून उपचार करतोय, गरीबासनी लय मदत करतोय म्हण. अरे पर तुझ्या जीवाचं किती हाल करून घेणार पोरा तू. आता राहू दे मला असंच.
काय होतंय ते होऊ दे. आता तू म्हणतोयस म्हणून काय आम्ही तसंच बसावं काय? आम्ही नाही तुझं ऐकणार. अरे माणसानं कधी आपली धडपड थांबवायची नाही बघ. सारखं प्रयत्न करत राहिलं ना का केव्हा तरी त्याचं फळ मिळेलच. आता लय औषधं आहेत, नाही काळजी करायला लागत. तू म्हणतोय ह्याच्यातच मला समाधान मिळतंय बघ. पण माझं दुखणं मलाच माहिती. अरे छातीत कप भरला ना का सगळं बंद झालंय असं वाटतंय. जीव कसा घुटमळून जातोय बघ. तसं झालं का खोकायलाही दम नाही राहत. हाल हाल होऊन जातात बघ. हाडाचा निस्ता सापळा झाल्यासारखा वाटतोय. अंगात थेंबर रगत नाही असं वाटायला लागतंय. मग तुझी औषधं काय करणार सांग बरं. बाद झालं लेकरा आता. बोलता बोलता मांजीरामचे डोळे भरून आले. बापूरामनं त्याला समजावलं. त्याचा हात हातात घेऊन थोपटला. आता अशा परिस्थितीत बाबाला कसं समजावावं हेच त्याला कळत नव्हतं. खरं तर मनातनं तोही पार खाचला होता. मांजीरामचे हार बघून त्याचाही धीर सुटत चालला होता. पण आपलेच हातपाय गळले तर आई राधाबाई यांनी काय करायचं? त्यांचं काय होईल? त्यांना मग कोणी धीर द्यायचा याची त्याला काळजी होती. म्हणून त्यानं आपल्या मनातली काळजी कधी बोलून दाखवली नाही. आपणच धीर सोडून बोललो तर आईचं कसं होणार याचीही त्याला चिंता सतावत होती. त्यामुळं मांजीरामच्या दुखण्याचा त्यानं बाऊ होऊ दिला नाही. बाबा लवकर यातनं बरा होणार असा धीर देत त्यांनी घरातलं वातावरण शांत ठेवलं होतं. बाबा तू भिवू नको बघ. आम्ही सारी धडपड करणार आहे. काय बी झालं तरी तुला बरं करणार. त्यासाठी मला किती बी राबायला लागू दे. पण तुला खडखडीत बरा करणार म्हणजे करणार. तू उगा काळजीत राहू नका. अरे बाबा समद करतो म्हणतो यास. पर पैशाचं काय करशील? समदा खेळ त्याच्यावरच आहे ना. हे बोलताना मांजीरामला आप्पा सावकाराच्या कर्जाची गोष्ट बापूरामच्या कानावर घालायची होती. अंथरुणाला खेळण्यापूर्वी तो आप्पा सावकाराला भेटून आला होता. वरीसभरा तुझ्या कर्जाची सोय करतो असं सांगून आला होता. आप्पा सावकाराचा मांजीरामवर विश्वास होता. हा माणूस शब्दाला जागणार आहे हे त्याला माहिती होतं. मांजीराम तू नका करो माझे कर्जाची काळजी. तुला मी इतरांसारखा नाही समजत म्हणून छान तुला याजाचं दर बी मी कमी लावलेत. माहिती आहे ना तुला. कशाला डोसकीत घेतो नाही ते. नाही तसं नाही सावकार मला समजा माहिती आहे. पण कर्ज घेतल्यापासनं माझ्या जीवाला पैशाचा घोर लागलाय बघा तुमच्या. जन्मात पहिल्यांदा मग कर्ज घेतलंय. ते बी तुम्ही माणुसकीनं राहणारी माणसं आहेस म्हणून तुमच्याकडं आलो. मांजीराम समद्या गोष्टी पैशात बघायच्या नसत्यात. तू कधी ऐकलंय का? देणं द्यायला नाही म्हणून कोणाला मी सतावलंय म्हणून. अरे त्याच्यासाठी तर समधी माझ्याकडे येतात ना. अरे दुसरीकडनं पैसे आणले नाही तर त्यांची जीव संपवायची येळ येते. तसं माझ्याकडं कुणाचं झालंय का सांग. तुमच्या अडचणीला माझं पैसे जात्यात ह्याच्यातच माझं समाधान आहे. म्या बी शब्दाला वचनाला जागणाऱ्याचेच कर्ज देतोय. अरे नुसतं मला पैसा मिळवायचा असताना तर लय मिळवला असता. पण कधी मी तसा विचार करायला नाही बघ. अरे परिस्थिती बदलली की आणून देतात पैसे माणसं. कशाला काळजी करायची हो ग. आप्पा सावकाराच्या बोलण्यानं मांजीरामला डोक्यावरचं ओझं उतरल्यासारखं झालं होतं. तरीही म्या लवकर तुमचं पैसे फेडणार असा शब्द देऊन मांजीराम घराकडे आला होता. पण त्यानंतर 8-15 दिवसात दुखण्यानं त्याची पाठ धरली. आता त्याचं कर्ज फेडायचं कसं ही चिंता त्याला सतावत होती. पोराला आता हे सांगायला पाहिजे. पण तो विषय काढायचा कसा याचं कोडं त्याला पडलं होतं. काहीही करून त्याच्या कानावर ही गोष्ट घालावी यासाठी त्याची तगमग होत होती. आता हीच वेळ आली आहे समद सांगून ह्याच्यातनं कसा मार्ग काढायचा हे बघायला पाहिजे असं त्याला वाटत होतं. पोराला आता सांगायचं. उगाच विषय पुढे ढकलून चालणार नाही हे मांजीरामनं ओळखलं होतं. हे सांगितल्यावर पोरगं चिडल का? त्याला काय वाटल? कर्जाचा असा गुपचूप व्यवहार करून माझ्या लग्नाची कशाला घाई केली असं म्हणेल का पोरगा? आपल्यावर चिडणार तर नाही असंही त्याला एकीकडनं वाटत होतं. मनाचं धाडस करून पोराला हेच कसं सांगावं याचा विचार करत मांजीरामनं आड्याकडं डोळे लावले होते. बापूरामला मांजीरामचं हे असं शांत राहणं मनाला सलत होतं. अंथरुणावर निमूटपणे पडून राहिलेल्या मांजीरामच्या मनात काही चलबिचल तर होत नसेल. काही सांगण्यासाठी तर असं न बोलता पडून राहत नसेल का? काढलेल्या कर्जाचं काही सांगण्यासाठी ही धडपड त्याची आतल्या आत होत असेल. बापूरामला अनेक विचारांनी घेरलं होतं.
पण ह्या विचारापेक्षा तालुक्याला जाऊन सरकारी दवाखान्यात बाबाला घेऊन जावं असंही त्याला वाटत होतं. पण मांजीराम फार हट्टी आहे. तो मनात नसलं तर काही केल्या तिथे येणार नाही अशीही भीती बापूरामाला वाटत होती. आता संध्याकाळी वशा काकाला सांगायचं आणि मांजीरामाला तालुक्याला घेऊन जायचं. बघूया, दवाखाना तरी करूया, बाकी सगळा भार नशिबावर, पण प्रयत्न तर करायला पाहिजेच. काय करावं बापूरामला कळत नव्हतं. कुठला निर्णय घ्यावा हेही त्याला समजत नव्हतं. त्याच्या मनाच्या अशा द्विधा मनस्थितीनं बापूरामची अस्वस्थता मात्र वाढत होती, पण तो ती दाखवू शकत नव्हता. आपणच असं चलबिचल झालो तर घरातल्यांनी कोणाच्या आधारानं उभं राहायचं. बापूरामची घुसमट आतल्यात वाढत चालली होती. बापूरामा, आपली शून्यातली नजर हटवून मांजीराम बापूरामकडं बघत बोलायला लागला. त्याला काहीतरी सांगायचं होतं आणि त्यामुळेच त्याची घालमेल चालू होती हे बापूरामनं लगेच ओळखलं. बाबा बोल की बोल, तुला काहीतरी सांगायचं आहे मला, बोल. त्याच्या बोलण्यावर मांजीरामनं चमकून मुलाकडं बघितलं. अरे बाबा, तू कसं काय ओळखलं? माझ्या मनातलं तुला कसं काय समजायला लागलं बाळा? काय नाही समजाया, पण तुझी तळमळ मला काही दिसत नाही वे. अरे म्या तुझा पोरगाच आहे की. मग बाबाची तळमळ, त्याचं वागणं मला नाही समजणार तर कोणाला समजणार रे? ते बी खरंच आहे म्हणा तुझं, पण तुला कसं सांगायचं असं माझं झालंय बघ. माझ्या सांगण्यानं तुला काय वाटेल? बाबाला मनातल्या मनात शिव्या देणार का काय असं बी वाटायलंय. तेव्हा सारखं बोलायचं म्हणतोय, पर व्हटाला कुलूप लावल्यासारखं झालं बघ माझ्या. कसं सांगावं आणि काय सांगावं असं झालंय मला रे. मांजीराम एवढं बोलून गप्प झाला. आता तो बापूरामचा चेहरा पाहायला लागला. आपल्या बोलण्यावर त्याचा काही परिणाम झालाय का हे तो सारखा बघत मनाची बोलायची तयारी करत होता. त्यामुळे तेवढं बोलून तो पुन्हा गप्प झाला. बोल बोल, काय बोलायचं ते बोल बाबा, मला नाही राग येणार. अरे तू जे सांगशील ते माझ्या भल्याचं असणार हे काय मला माहिती नाही वे. मग कशाला सांगायची काळजी करतो? माझ्या काळजीनं तू बोलणारच नाही वे. बापूरामा, तसं नाही, तुझ्या काळजीचं नव्हल्या का? तुझी काळजी वाढवणारं बोलायचं आहे मला. तुला सांगितलं ना बाबा बोल म्हणून एकदा. नाही माझी कसली काळजी वाढणार. मला हाय माहिती तुला काय बोलायचंय. मी माझ्या मनाची समधी तयारी केली. काय सांगतोय बापूरामा? तुला माहिती आहे मला काय बोलायचंय? आता मांजीराम जाग्यावरून हलला. त्यानं बापूरामचा हात अधिकच घट्ट पकडला. त्याचे ओठ थरथरायला लागले होते. वय बाबा, माहिती आहे मला. मजीर, काय सांगणार हो तू म्हणलास तुम्या? तू हेच सांगणार होता नवं. माझ्या लग्नासाठी आप्पा सावकाराकडनं कर्ज काढलंय. आता तुलाच ते समज फेडाय पाहिजे. याच्या परीस काही वेगळं सांगणार होता का तू? वय र वय, हेच बोलणार होतो बघ, पण ही गोष्ट तुला कशी काय कळली? समजलं कसं काय तुला बाबा? तुला काय आम्ही कळू दिलं नव्हतं? वशाला सांगितलं होतं तुझ्या पतर ही गोष्ट नेऊ नको म्हणून. बरं, तुझी आई बी तुला काय बोलणार नव्हती त्याबद्दल. मग हे कसं तुला समजलं? अरे समजलं बाबा. परवाच तू आणि आई बोलत होता ना, त्याची काळजी बी पडली होती तुमासनी. म्या रागाला येईन असं बी तुमासनी वाटलं होतं. पण म्या मनाची समधी तयारी केली ती बाबा. तू मला बोललास तरी बी मला राग नाही यायचा. पण एका शब्दानं मला बोलायला पाहिजे होतं त्या वेळेला. म्या काय दुसरा काही मार्ग आहे का ते बघितलं असतं ना. नव्हता आल्या का? नव्हता. दुसरा कसलाच मार्ग आमच्या समोर नव्हता बघ. अगदी नाविलाजानं आम्ही तो विचार केला र. आधी तू लग्नाला तयार नव्हता. त्याच्यात या आप्पा सावकाराचा कर्ज काढणार म्हणले हो, मग तू भोल्या हो चढलाच नसता. मला लगीनच नको असं म्हणून बसला असतास तू. आम्हासनी तीच काळजी वाटत होती म्हणून तोंडाला कुलूप घालून आम्ही गप बसलो होतो. पर काटा टोचल्यासारखं सारखं मनात हे गुपित टोचत होतं बघ. तुला हे समजा सांगावं कसं याचं आम्हासनी कोडं पडलं होतं. पर लेकरा, तूच विषय काढला आणि आमच्या काळजाचा भार हलका केला. आता काळजी पडली तुझ्या डोसक्यावर ह्यो कर्जाचा बोजा ठेवून शहाणा आम्ही मोकळं होतोय. पोराला काळजी टाकून म्या मरणाच्या वाटाला लागलोय. तिथं मसनात बी मला थारा नाही भेटायचा बघ. बाबा उगं काहीतरी बोलू नका. कर्ज काय तू एकट्याने काढलंय का?
अरे पीक पाणी नाही चांगलं झालं का प्रत्येकाला कर्ज हे काढायलाच लागते. त्याच्यात तुझी काय चुकी आहे? अरे माझ्या भल्यासाठी तू न आणि आईनं हे केलंय ना. आमच्याजवळ पैसा बी तसा काही शिल्लक नव्हताच की. जरा मला कर्जाचं ऐकून वाईट वाटलं, सोड. आता काही नाही वाटत मला त्याचं. अरे हे वजं तुझ्या डोक्यावर आम्ही ठेवायला आहोत. ते उतरायला तुला लय राबायला लागन रे. त्याची काळजी करू नका बाबा. मी केली समधी मनाची तयारी. बघूया जावाचा तवा काय करायचं ते. आता फक्त तुला ह्याच्यातनं बाहेर काढायचं मला. मी दुसरी कसली काळजी नाही करत. आणि तू बी उगाच काहीतरी जीवाला लावू नका घेऊ. बापूराम, अरे किती गुन्हाचा आहे रे तू. तुझ्या बोलण्यानं माझं मन हलकं झालं बघ. उर्रावचा धोंडा कोणीतरी उचलून बाजूला गेल्यासारखं वाटतंय. पण मला एक सांगायचंय. बोल की बाबा, काय सांगणार आहे? हे कर्जाच्या परतफेडीचं बोलायचंय. मग सांग ना, काय म्हणतो? काय नाही, लयच कर्ज डोईजड वाटलं तर जमिनीचा एक तुकडा इकून टाक. उगा जीवाला घोर लावून घेऊ न ग. बाबा? बापूरामनं मांजीरामच्या तोंडावरच हात ठेवला. हे बघ बाबा, उगा काहीतरी बोलू नको. काय बी करेन, दिस रात एक करेन, पण जमीन ऐकणार नाही मी. राबायला किती बी लागाना. आप्पा सावकारचं पैसे येळत फेडणार म्या. तू आता गप राहा, जीवाला समाधान घे. कर्जाचं तू काय बी बोलू न ग. म्या हाय नवं समजा उचलायला. हायस बाबा, हायस, माझा हाय तुझ्या विश्वास. मग ग बस. अरे मला एवढी गुणाची बायको करून दिली तू. त्याच्यापुढे ह्या कर्जाचं काय कौतिक लावलंय तू? राधाबाई राबणारी पोरगी आहे. अरे दोघं मिळून घाम गाळू, शेतातनं सोनं काढू. मग असं एकच काय 10 कर्ज फेडेल म्या. कसली बिशात राहणार या पैशाची बाबा. बापूरामच्या बोलण्यानं मांजीरामला गहिवरून आलं. त्यानं आता त्याचा हात अधिकच आपल्या हातात दाबत प्रेमानं थोपटला. बाबाच्या त्या थरथरणाऱ्या हाताने बाबूरामलाही भरून आल्यासारखं झालं. बाबाच्या चेहऱ्यावरचं समाधान बघताना त्याला एकदम बाबानं लहानपणी केलेल्या मायेची आठवण झाली. बाबा, आता मी संध्याकाळी वाशा काकाकडे जाणार आहे. तो काय म्हणतो ते बघतो. म्हणजे उद्या आमासने तालुक्याला जायला बरं. तिथं समदा दवाखाना करू आणि मग तुला बरं वाटल्यावरच गावाकडे यायचं बघ. बाकी आता तू काही बोलायचं नाही. बापूराम, आता तुझा कोणचा शब्द मी मोडणार नाही बघ. तुझ्या बोलण्यानं मला माझा आजार समजा दूर पळून गेलाय असं वाटायलंय. एकदम ताकद आली असं वाटायलंय. आता तू काय म्हणतो ना तसंच करू बघ आपण. तसंच करू बाबा, तसंच करू. दुपारचं ऊन वाढत चाललं होतं. सगळीकडे शांतता पसरली होती. बापूराम, राधाबाई लवकरच कामं आटोपून घराकडे परतावं म्हणून उजाडल्याबरोबर शेतावर गेले होते. नांगरटीचं काम आटपून उद्या मांजीरामला घेऊन तालुक्याच्या दवाखान्याला जायचं असं वशा काकाबरोबर बापूरामचं बोलणं झालं होतं. त्यामुळे शेतातली कामं आटोपून घ्यावी असा विचार करून तो शेतावर आला होता. तिथे दवाखान्यात आणखीन जास्त दिवस थांबावं लागलं तर एकटी राधाबाई सगळीकडे कसं बघणार असाही विचार बापूरामच्या मनाला पडला होता. आता उन्हं उतरायला लागली होती. सूर्य हळूहळू पश्चिमेकडे सरकायला लागला होता. आता जास्त वेळ नको. घराकडे परतून पुन्हा उद्याचं वशा काकाबरोबर त्याला बोलणंही करायचं होतं. मांजीराम कॉटवर निश्चित पडून होता. त्याचे डोळे छताकडे लागले होते. त्याची काही हालचाल होत नव्हती. वशा यावेळी मांजीरामची ख्याली खुशाली बघावी म्हणून मांजीरामच्या घराकडे आला होता. रखमा गोठ्यात जनावरांचा शेणचारा करत होती. पोरगा सून दमून येतील, त्यांना त्रास नको म्हणून ती धडपडत होती. वशा मांजीरामच्या घरात आला. त्यानं दारातनं मांजीरामला हाक मारली पण काही प्रत्युत्तर आलं नाही म्हणून तो पुढे, मांजीराम, ए मांजीराम, अशा हाका मारत त्याने मांजीरामला हलवलं. मांजीरामचं अंग गार पडलं होतं. बोलणं नाही, हालचाल नाही. एवढ्यात बापूराम शेताकडनं घरात आला. रडत बाहेर पडणाऱ्या वशाला बघून बापूरामच्या काळजात धस्स झालं. त्याच्या हातापायातलं बळ गेलं. वशानं बापूरामला बघितलं आणि बापूरामला बघून त्याला आपलं रडू आवरणं अवघड गेलं. बापूराम, बापूराम, तुझा भागे आला र, असं म्हणून त्यांनी बापूरामला छातीशी कावटाळलं आणि आता दोघंही हमसून हमसून रडायला लागले होते. श्रोते हो, हा होता ह्या कादंबरीचा 16वा भाग. या कादंबरीचा 17वा अर्थात शेवटचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.